बरोबर, ऑलरेडी माहिती असं म्हणजे असायला पाहिजे, काही हरकत नाही. पण समजा विकास गुप्ता आहे. विकास गुप्ता इज अ सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ प्रोक्युरमेंट. मी काम कशात करतोय? माझं प्रोफाईल सेल्समध्ये. माझ्यासाठी माझ्या कामाची लोक कोण आहेत? जितके सेल्स वाले त्याच्यापेक्षा जास्त परचेस वाले, जे माझ्याकडून काहीतरी मटेरियल घेतील. आता हा समजा व्हाईस प्रेसिडेंट ऑफ प्रोक्युरमेंट ऍट कल्पतरू प्रोजेक्ट्स. ओके, कल्पतरू प्रोजेक्ट्स ही कुठली कंपनी आहे? पुण्यातली ऑलरेडी कंपनी आहे. मी मागच्या मिस्टर ई बद्दल बोललो होतो. आता हे विकास गुप्तांचा माझ्याकडे नंबर आहे का? नाहीये. इथं मिस्टर ई ला जर ओपन केलं केबीसी सारखं, तर इथं नंबर आलाय. नंबर आलेला आहे की नाही, पण तो घेता येईल का? आता का नाही घेता येणार? कारण माझ्याकडं क्रेडिट्स नाही आहे, सबस्क्रिप्शन नाही. आता क्रेडिट किती शिल्लक आहेत? फक्त 3 आहेत. आणि हा विकास गुप्तांचा नंबर मिळाल्यानंतर मी त्यांना कॉल करून माझ्याबद्दल सांगेन, त्यांच्या कंपनीमध्ये माझं मटेरियल लागू शकेल. त्यांचा नंबर आता मिळाला. लक्षात आलं? मिस्टर ई च्या लेक्चरला सगळे होता नव्हता? नो सर. कॅन यू रिपीट दैट टॉपिक? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी ते आधी सांगितलं नाही सगळ्यांना. ठीक आहे. मिस्टर ई हा माझ्यापेक्षा जास्त तुमच्या लाईफ मध्ये मदत करणार, कारण मिस्टर ई कॅन गिव्ह यू एनीबडीज कॉन्टॅक्ट नंबर, एनीबडी ऑन लिंक्डइन, ऑन कामाचे लिंक्डइन वरती आहेत तर इझी लीड्स प्रॉस्पेक्ट जो आहे तो इथं आहे. हे मिस्टर ई म्हणून एक क्रोमला स्क्रीन दिसत नाही. पॉज झाली का? स्क्रीन पॉज व्हावी आत्ताच. कोण आहे? आयटी वाला माणूस आहे. ऑनलाईन सगळ्यांना दिसतंय का हे? ओके, जस्ट मिनिट. आता ऑफलाईन जे आहेत त्यांना दिसेल. तिकडचं कोण कनेक्ट केलंय का? तो कोण आहे? कोण फॅकल्टी आहे का? कनेक्ट झाले का? अमोल बघ रे जरा. नाही तिकडे नाही, हे बघ. तिथं कोण नाही, गॅरंटेड नाही. महत्वाची गोष्ट एवढी इझिली भेटणार नाही, त्यामुळे इथं मीटिंग चालू आहे. क्रोम मीरा कास्ट मागे बरं. जे ऑनलाईन झालेत जॉईन त्यांना सांगतो, हे जे मिस्टर ई आहे हे क्रोमचं एक्सटेन्शन तुम्ही सगळे इन्स्टॉल करा. हे कामाचं आहे तुमच्या. बंद करून चालू करणं तर पूर्वीसारखं राहील नाही, होत नाही चालू. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही मिस्टर ई सर्च करा ऑनलाईन, त्यावेळी तुम्हाला सेकंड जो रिझल्ट आहे क्रोमचा, ते क्रोमचं वेब स्टोअर स्वतःच एक आहे, ज्याच्यामध्ये मिस्टर ई चा क्रोम एक्सटेन्शन आहे. क्रोम एक्सटेन्शन कुठं असतं? कोण आहे का? जरा कम्फर्टेबली बसा.
ऑनलाईन आता लक्षात आलंय सगळ्यांच्या? म्हणजे नाही लक्षात आलं ते सांगा मला, नसेल तर. फर्स्ट अँड सेकंडची नाही कळली. ऑनलाईन जॉईन झाले त्यांना मिस्टर ई कन्सेप्ट कळाला का? नसेल तर हँड्स रेज करा, ती महत्वाची आहे सगळ्यात जास्त, किंवा हो तरी म्हणा. मॅडम फर्स्ट जे फर्स्ट परत सेशन जरा व्यवस्थित सांग. समजा डेटा अनालिसिस मध्ये जॉब सर्च करायचा. ओके सर, प्लीज एक्सप्लेन वन सेकंड प्लीज. हा, स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. डेटा अनालिसिस मध्ये मला जॉब सर्च करायचा आहे. आय एम एक्सपिरियन्स्ड, आयदर एक्सपिरियन्स्ड और एंट्री लेवल और मिड लेवल. ओके, डेटा अनालिसिस मधला जॉब सर्च करायचा. एवढे रिझल्ट आलेले आहेत. ओके, आता एवढे रिझल्ट आलेले आहेत म्हणल्यानंतर किमान इथले सगळे पोस्ट कळाले तर हे वरचे टॅब्स सगळे ओपन आहेत. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी एवढी नाही. जॉब्स, पोस्ट, पीपल, ग्रुप, स्कूल्स, कोर्सेस, इव्हेंट्स, प्रोडक्ट्स, कंपनी, सर्व्हिस. तर वाढवा म्हणजे कमी करा. तर हे लक्षात आलं, आपल्या सोर्सेस हेच आहेत फक्त कामाचे. आवाज आल्यावर बरोबर आवाज येत असतो. सगळ्यांच्या लक्षात आलं की जॉब्स, एखादा रिझल्ट लिंक्ड इन कुठल्या थ्रू देईल, आयदर जॉब्स ओपनिंग देईल, पोस्ट देईल, पीपल, ग्रुप्स, स्कूल्स, कोर्सेस, इव्हेंट्स, प्रोडक्ट्स, कंपनी, सर्व्हिसेस. ओके, ठीक आहे. आपल्या कामाचा कुठला आहे यातला आता सध्या? जॉब्स. जॉब्स आहेत. जॉब्स मध्ये त्यांनी काय काय दिले आता? ऑल फिल्टर्स. ओके, जॉब्स मध्ये पहिला अलर्ट सेट करून टाका. तो ओपन झाल्यानंतर आपल्याला जॉब ओपनिंग येईल. त्यानंच लावलं म्हणजे ऑनलाईन जे जॉईन झाले त्यांना बंद करा रे. 4000 रिझल्ट आहेत गेल्या 24 तासात. ठीक आहे, ठीक आहे. ऐका जॉब्स मध्ये गेल्या पास्ट 24 आवर्स मधले हे एवढे रिझल्ट आहेत. किती रिझल्ट आहेत ते? हे रिझल्ट एवढे किती आहे? काहीच नाही. एवढे रिझल्ट आहे. आता दिसलं? आता 4013 रिझल्ट आहेत. एवढे शंकर आता ते जाणार नाही. लावा रे, काय तर लावा. पास्ट 24 आवर्स. ओके, पास्ट वीक मधले इथे रिझल्ट आहेत. ओके, 2,75,000. डेटा सायंटिस्ट, पायथन डेव्हलपर, बिझनेस अनालिस्ट, हे सगळे इथं आहे. आता ओपनिंग एखादी बघायची कशी? समजा सेल्स फोर्स मध्ये बिझनेस अनालिस्ट ही ओपनिंग आहे. इथं रिमोट आहे म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे. कॉन्ट्रॅक्ट मिड सिनियर लेवल आहे. स्किल्स काय? स्क्रीन. ओके, स्किल्स आहेत, रिवॉर्ड्स आहेत. ओके, स्किल्स काय काय लागते लक्षात येईल. आता TCS मध्ये माझे काही कॉलेजचे स्टुडंट आहेत, काही म्हणजे 217 आहेत, मलाही माहिती नव्हतं. 217 लोक तिथं काम करतायत आता सध्या TCS मध्ये. हे 217 लोक आपल्याला कळतील आता इमिजिएट.
एवढी लोक काम करतात आणि माझ्या कनेक्शन मध्ये नाही आहे, पण माझ्या कॉलेजचे आहे. त्यामुळं इमिजिएट मी पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, आता समजा हा माझ्या कॉलेजचा, हे कसं कळालं? आमचा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये एवढी मुलं आहेत, 11,000 ॲल्युमिनी आहेत. 11,000 मध्ये TCS मध्ये 217 आहे. तुम्हाला इझी रेफरन्स कुठला आहे? म्हणजे इझी म्हणजे बाबा त्याच्याशी बोललो की मी माझं जरा काम केलंच वाटतं. फ्रेंड्स नाही कामाला येणार, कॉलेजमध्ये तिथे जॉईन झाले, ठीक आहे, फ्रेंड पण आहे आणि तिथं आहे, तर एक्सलंट रेफरन्स आहे. तर तो जनरली सगळे मित्र कुठं कुठं काम करतात सगळ्यांना माहिती आहे, कोण सांगणार पण नाही, कारण ते आपले मित्र आहेत, कामाच बोलणार नाही लवकर. तर ते सगळे जे काही 11,000 आहेत त्यातले माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये 234 आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट एकच करायची की आपण त्या ॲल्युमिनी मध्ये ग्रुपमध्ये आहोत का हे प्रत्येकाने चेक करायचं, आणि जर नसेल तर ऍड करायला सांग. प्रत्येक कॉलेज पास आउट झाल्यानंतर आपल्यासाठी बरंच मेहनत घेऊ शकता अशा पद्धतीने, की इथे इथं मुलं आहेत याच्या रेफरन्सवर तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुमचे काही ॲल्युमिनीसच्या काही मीटिंग्स पण होत असतात जे आपल्याला माहिती नसतात. त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, मला नंतर कळलं 917 लोक आहेत, आणि ते ॲल्युमिनी झाल्यानंतर तिथले फोटो मी बघितले की झाली मीटिंग, लक्षात आलं. तर ही सुरुवात आहे. आता एक माझं प्रोफाईल मी एक माझं सांगतो, म्हणजे फार ग्रेट प्रोफाईल नाही आहे, पण स्टील या प्रोफाईल मध्ये मी आता समजा फाउंडर आहे एखाद्या कंपनीचं, त्या कंपनीचं इथं पेज आहे, मी RIT ॲल्युमिनी, माझ्या प्रोफाईलमध्ये 69 प्रोफाईल व्ह्यूज आहेत, कोण कोण प्रोफाईल बघितलं, ठीक आहे. हे अनालिसिस सगळं ओव्हरऑल इथं ओपन होईल. ओके, 2 लोकांनी क्लिक केलंय प्रोफाईलला, हे सगळे लोक आता यातले कळतील, ठीक आहे. तर याच्या पलीकडे जाऊन इथं जे काय आहे ते माय नेटवर्क, इथं तुमच्याबद्दल तुम्ही लिहिलंय का हे इथं बघा. प्रत्येक लोक वाचतात की तुम्ही काय लिहिलंय, आणि त्यानंतर तुमच्यासाठी कॉल येईल, बरोबर. तर आता हे माझं बाकीचं सोडा, हे एक्सपिरियन्स सोडा, मेन कामाचं हे आहे. मी एज्युकेशन मध्ये कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण केलेलं आहे ते सगळं इथं. तर समजा मी RIT ला मी इंजिनिअरिंग केलंय 11 to 14. आता सध्या मी जर्नलिझम करतोय इग्नू मधून 2021 to 2023. झालं नाही तो भाग वेगळा, पण सावित्रीबाई फुले मधून MBA झालेलं आहे. लेट्स टॉक इटालियन लँग्वेज झालेली आहे. गोथे इन्स्टिट्यूट में मॅक्स मुलर भवन म्हटलं ते जर्मन, आणि माझी स्कूल आहे, ठीक आहे. तर या सगळे जे कॉमन लोक आहेत ते तेवढे होते, 217 वर्किंग जे दाखवलं मगाशी TCS मध्ये, ते सगळे लोक तिथं होते, ठीक आहे. तर हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही सगळे हे अपडेशन केलेत का. आणि काही लोक लायसन्स असतील, ओके, तर माझ्याकडे एक सर्टिफिकेट आहे, मल्टीभाषेमध्ये मी तमिळ लँग्वेज शिकलो होतो, डिजिटल मार्केटिंग केलेलं आहे, ई सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये 3 पेपर इंटरनॅशनल लेवलला पब्लिश केले, हे सगळ्या गोष्टी इथं आहेत, बरोबर. मी एक मेंबर आहे एका ऑनलाईन लायब्ररीचा, या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही मेन्शन केल्या पाहिजेत. तुमचं प्रोफाईल आता तिथं लाजू नका ऑनलाईन की प्रोफाईल मी कसं सांगू, तिथं दिसलंच पाहिजे ते, बरोबर. मी का सांगतोय की तुम्ही तसं टाका, आणि त्यानंतर प्रोजेक्ट तुम्ही काय केले, कॉलेजमधले कुठले प्रोजेक्ट केले, ते किती डिटेलमध्ये लिहिले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. व्हॉलंटिअरिंग असेल, आता मी कुठल्या अकॅडमीमध्ये टीचर आहे, मी कुठल्या कंपनीचा, माझ्याकडे मी फ्रीलान्सर रायटिंग करतो, हे बाकी सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. माझी ट्रान्सलेशनची एक कंपनी आहे अपेक्षा ट्रान्सलेशन्स म्हणून, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता यांनी जे रिकमेंड करतात,
जे आपल्याबद्दल रिव्ह्यू देतात त्यांनाही फायद्याचं आहे आणि जे रिव्ह्यू घेतात त्या दोघांना फायद्याचं आहे. तुम्ही किती रिव्ह्यू दिलेत हे पण महत्वाचं आहे. मी एका माझ्या कलिगला रिव्ह्यू दिलाय. ओके, तर एखाद्या कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रकार माहिती. हा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या घरी येऊन फक्त बघणं नाहीये, ते व्हेरिफिकेशन तुमच्याबद्दलचा रिव्ह्यू घेणं पण आहे. आणि आता मी इकडे जॉईन होणार आहे, जवळच्या माणसाला सांगितलंय आपण, म्हणजे त्यालाच कॉल येणार आहे हे पण माहिती आहे याच्यात, आणि त्याने पॉझिटिव्ह कसा रिव्ह्यू द्यायचा हे पण आपण ठरवून आलो, सगळी सेटिंग झाली. तरी एखाद्या आउट ऑफ द वे जाऊन कुणालाही विचारू शकता की हा कलिग होता, वाय ही लेफ्ट, हाऊ ही वॉज, हाऊ शी वॉज. ओके, तर हे राईट फ्रॉम स्क्रॅच सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. आता या मॅम ज्या आहेत त्या माझ्या प्रोजेक्ट गाईड होत्या. त्यांनी दिलंय की मी काय होतो हे कशाबद्दल. अभिजित जाधव, ही इज इन टू US नाव, इन टू फोर्ड. ही वॉज माय रूममेट आणि ऑल्सो कलिग, म्हणजे क्लासमेट पण. त्यानंतर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे हे सगळ्या गोष्टी वाचल्या जातात. तुमच्या प्रोफाईलला त्या आहेत का एकदा बघा. तुम्ही काही पब्लिश केलं असेल तर मी एक बुक लिहिलं, हे बुक इथं आहे, इथं ड्रॉइंग बुक मध्ये. पब्लिकेशन होम प्रोडक्शन आहे, घरी स्वतःच पब्लिकेशन हाऊस आहे. 52+ बुक्स आम्ही स्वतः पब्लिश केले वडिलांनी. त्यातलं माझं एक आहे, ते मी एकच लिहिले. 52 लिहिण्याचा अर्थ आहे का, ते कळेल कुणाला तर की ते कुणाचे. त्यातलं माझं जे आहे ते मी लिहिलेलं आहे. ओके, नंतर मी काही सप्लाय चेन मॅनेजमेंट वरती, माझ्या इंडस्ट्री बद्दल हे सगळे ISN कोड आहे, ISSN कोड, जो युनिक कोड आहे ऑल ओव्हर वर्ल्ड, तो कोड तिथं टाकला, कुणालाही कळेल की हा पेपर कोण लिहिलाय. मी माझ्या डायरेक्टर सोबत, MBAच्या डायरेक्टर सरांसोबत लिहिलेला पेपर आहे. त्यात एक फॅकल्टी इथंच आहेत, त्यांच्यासोबत पण सेकंड केला पब्लिश कपिल सरांबरोबर. ओके, तर या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत नसेल म्हणून सांगितलं. ठीक आहे, कॉम्पिटिशनल कोर्सेस. ओके, आता ऑनर्स खरंच मिळालाय का पुरस्कार, तो असेल मिळाला तर लिहायला काय हरकत. 10thला आय वॉज हॅव्हिंग 94%. त्यानंतर पुण्यातल्या एका संस्थेनं, शिक्षण स्फूर्ती नावाचे, की त्यांनी एक ते जे काय आहे त्यावेळी स्वाईन फ्लू आला होता, त्यांनी पाठवून दिलं होतं. आणि त्यानंतर सेकंड रनर अप जे काय असतील ते, आणि जे नॅशनल लेवल ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये ए ग्रेड मिळाले होते. हे सगळं लिहायला हरकत नाही ना. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या एक्झाम. लँग्वेजेस सगळ्या लिहिलेल्या आहेत, लिहायला काय हरकत नाही, कारण मला माहिती आहे, थोड्या तरी माहिती, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकलेल्या आहेत का नक्की. ओके, आणि त्यानंतर तुम्ही कुठले पेजेस, तुम्ही आता काही कंपनीज मधले इंटरेस्ट, या RIT अल्युमिनी ग्रुप्स वगैरे, स्कूल्स, हे सगळं इथं, हे ऍज अ थर्ड पर्सन मी म्हणतोय की हे प्रोफाईल सगळ्यांना दिसेल. ओके, तर हे झालं. तर हे असं प्रोफाईल बनवाल सगळे, हे बनवलं तर तुमच्या फायद्याचं, आणि असं बनवलं तर तुमच्याकडे याच्यावर स्वतःहून इनबॉक्सला मेसेज येईल की यातल्या गोष्टी केल्या असतील तर यू कॅन सेंड अ रिझ्यूम. ओके, तर अशी गोष्ट झालेली आहेत, म्हणजे बऱ्याच लोकांसोबत पण झालेली आहेत की HRचा डायरेक्ट आज इथलं, म्हणजे ज्यावेळी मी माझ्याबद्दल लिहिताना इथं हे लिहित असेल, इथं किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, 9 इयर्स. ओके, लोकांना कोण पाहिजे वरती, एक्सपिरियन्स्ड. ओके, तर इथं जसा एक्सपिरियन्स वाढत चाललाय तर तो 9चा 12 झालाय, पण स्टील की आता ह्या सगळ्यांना माहिती पाहिजे की मी काय काय केलेलं आहे बाबा. ऍटलिस्ट डेव्हलप गुड वर्किंग क्लायंट रिलेशनशिप विथ, त्यातलं MNGL तर माहिती आहे सगळ्यांना, तिथल्या लोकांना मी भेटलोय. एक्सपिरियन्स म्हणजे कशा पद्धतीने टाकायला पाहिजे, माझं प्रोफाईल तुम्ही रेफर करू शकता, मी कुणाचं तरी रेफर केलेलं आहे, बरोबर. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी असतील तर चांगली गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. तर आता दुसरं, ऑनलाईन जॉईन झाली ते सगळे वाट बघतात मिस्टर ईचं मी कधी सांगतो. तर मिस्टर ई हे सगळ्यांनी हे केलं. सर एक 5 मिनिट. हां,
ठीक आहे. सांगायचंच आहे आपल्याला ते पुढचं. मिस्टर ईचं लक्षात आलं असेल तर हे एकदा तुम्ही हा क्रोम एक्सटेन्शन तुम्ही एकदा तिथं इन्स्टॉल केला हे रिम्यूव्ह येईल. आता माझ्याकडे हे इन्स्टॉल आहे ऑलरेडी. हे एकदा तुम्ही ऍड केलं, लिंक्डइनला गेला की असा लोगो येईल. हा मिस्टर ई आहे, लक्षात आलं. हा मोबाईल मध्ये पण आहे, पण क्रोमला चांगलं वर्क स्क्रोल करतो ना. आता मी मगाशी म्हणलं की एक प्रोफाईल मी फर्स्ट अँड सेकंड वाला. हा आता लक्ष द्या सगळे. फर्स्ट अँड सेकंड डेटा अनालिसिस कोर्सेस, अनालिसिस जॉब्स सर्च केल्यानंतर माझ्याकडं हे एवढे प्रोफाईल ओपन झाले. जॉब्सचं बघितलं आपण, पोस्ट अजून बघितलं नाही, पीपल बघायचं समजा. तर एवढे लोक आहेत जे माझे सेकंड कनेक्शन्स आहेत. मोस्टली हे आहे सेकंड आहे, बरेचसे थर्ड आहे. तर समजा फर्स्ट मध्ये बघायचे झाले तर हे फर्स्ट म्हणजे माझ्या ऑलरेडी प्रोफाईल मध्ये लोक. ओके, तर मी इथं सांगितलं फर्स्ट म्हणजे माझ्या कनेक्शन मध्ये ज्यांना मी रिक्वेस्ट पाठवली, ज्यांची आली, आपण ऍक्सेप्ट केली, माझं नेटवर्क ओव्हरऑल. म्हणजे सेकंड म्हणून आहे इथं. सेकंड हे सेकंड इथं सेकंड आलं बरोबर. हे सेकंड लोक माझ्या नेटवर्क मध्ये आहेत का? ते कुणाच्या नेटवर्क मध्ये? या फर्स्ट वाल्यांच्या. लिंक्डइनने एवढं अनालिसिस व्यवस्थित केलंय की फर्स्ट मध्ये जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि माझ्या नाही त्यांना सेकंड नंबर, जेणेकरून आपल्या लक्षात यावं की तुमचे रिअल टार्गेट्स जे आहेत, ज्यांचं नेटवर्क मध्ये असणारं काही वर्क आहे, ती ही लोक. ठीक आहे. आता काही लोक थर्ड पण आहेत. मी आहे, माझा मित्र आहे, माझ्या मित्राच्या कॉन्टॅक्ट सगळे लोक म्युच्युअल फ्रेंड झाले सगळे आपलं नेटवर्क. पण या नेटवर्कच्या बाहेर पण काहीतरी वर्ल्ड, या दोघांना पण माहिती नाही आम्हाला, ती सगळे थर्ड. फर्स्ट सेकंड म्हणजे सेकंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये फर्स्ट पण. फर्स्ट हा माझा मित्र होता, त्या मित्राचे मित्र होते सेकंड, त्या सेकंड जे मित्र होते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये थर्ड. म्हणजे हे नेटवर्क वाढत जाईल असंच बरोबर. आणि आठवड्यात तुम्ही 150 रिक्वेस्ट पाठवू शकता. 150 तरी पाठवा. 150 पाठवल्यानंतर ओव्हरऑल ओपन केल्यानंतर लक्षात येईल की पोस्ट कुठले. आता हे लक्षात येईल पीपल. मग त्यातले कामाचे किती आहेत हे कसं बघणार आहे तुम्ही? की फर्स्ट जे आहेत ते तुमच्या रिअल क्लोजेस असतील. ओके, दिसतंय आता हे व्यवस्थित दिसतंय ना? यातले कामाचे कुठले असतील लोक? युएस मधला पण एक आहे, पुण्यातलं एक आहे, पुण्यातले एवढे लोक आहेत. ठीक आहे. करंट कंपनी कुठली कुठली आहे त्यांची? आयबीएम मध्ये किती जण आहेत? आयबीएम मध्ये या मॅम आहे, 5 कनेक्शन्स आहेत म्युच्युअल. म्हणजे इझिली त्यांना मेसेज करून मी सांगू शकतो की तिथं ओपनिंग आहे. आणि कसा मेसेज करायचा हे पण आधी सांगितलं, तो आज परत रिपीट करतो. आता हे पीपल वगैरे हे सगळं चालत नाही. आपल्या कामाचं काय आहे? आपल्या कामाची एकच गोष्ट आहे जी रिअल आहे, याच्यावरनं त्याच्या किंवा तिच्या वॉलवरून टाकलेली पोस्ट की वी आर हॅव्हिंग अर्जंट रिक्वायरमेंट ऑफ डेटा अनालिस्ट इन आवर कंपनी. ती पोस्ट आपल्या कामाची आहे. त्या पोस्ट ज्या आहेत त्या फक्त पोस्ट या पोस्ट मध्ये आहेत. अंकितने टाकलेली पोस्ट आपल्या कामाची. वी आर हायरिंग 0 to 1 year एक्सपिरियन्स, नंबर ऑफ पोझिशन 5, डेटा अनालिस्ट ट्रेनिंग. इथं जे आहे ते यांनी काय टाकलेले आहे? आदित्यने त्यांनी टाकलेली पोस्ट, बिरुदेव मसाळ यांनी टाकलेली. या सगळ्या वी आर हायरिंगच्या पोस्ट सगळे. अर्जंट रिक्वायरमेंट फॉर डेटा अनालिस्ट, 0 to 3 years एक्सपिरियन्स इन डेटा अनालिसिस, वर्क फ्रॉम होम. सचिन जे यांनी टाकलेली पोस्ट ही बघायची असतील तर सचिन जेच्या पोस्टला जाणे. टॅलेंट एक्सो.
म्हणजे त्यांनी ही इज हायरिंग डेटा अनालिस्ट फॉर टेक महिंद्रा. मग हे एकेकाचं पोस्ट तुम्ही बघत जाऊन 5 to 7 lakhs पॉवर BI पायथन कामाचं आहे तुमच्या आहे. म्हणजे तुम्हाला मिनिमम लिंक्डइनला 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं पुरतील हे सगळ्या गोष्टी. एक मिनिमम 2-3 तास द्यायला लागतील हे सगळं करायला. कारण इथं तुम्ही जेव्हा मी हे टाकलं डेटा अनालिसिस जॉब्स म्हणल्यानंतर इथं पोस्ट किती आलेले आहेत हे तिथं पोस्ट आता आपल्याकडे हे नाही आहे त्याच्याकडे डेटा, पण नेव्हर एंडिंग काहीतरी असेल गॅरंटेड. स्क्रोल जितके कराल तितके हे तुम्ही जो सर्च करताय तो सगळ्यात महत्वाचा. की तुम्ही एखादी व्यक्ती सर्च करताय ज्यांच्याकडून रेफरन्स पाहिजे का डेटा अनालिसिस मधले जॉब्स पाहिजेत म्हणून. आता हे दोन्ही समजा आता जॉब्स माणसं कामी नाहीत आली, पहिला ऑप्शन गेला. सेकंड आहे हायरिंग अलर्ट सेट करून पण आपला ऑन टाइम झालेला नाही, ठीक आहे. तिसरं ह्या पोस्ट जरी असल्या, आता समजा एखादं पोस्ट आहे तर ही समजा पोस्ट मिळाल्यानंतर मी काय करणार आहे की मी याला अप्लाय करेन, पण याच्यावरती 8 कमेंट्स आलेले आहेत. 8 कमेंट्स मध्ये कोणतरी आय एम इंटरेस्टेड म्हणून टाकलेलं असतं. ते इंटरेस्टेड म्हणजे कुठल्या 3ऱ्या-4थ्या व्यक्तीसाठी आहे, स्वतः डेटा अनालिस्ट आहेत सगळे. म्हणजे ते 7-8 लोक तुमच्या कामाचे. समजा उद्या जाऊन यातल्या एकाला जॉब लागला, त्याची जागा वेकंट झाली, बरोबर. किंवा त्याच्या आणि अशा पण काही टार्गेट्स आहेत की तुम्ही माणूस देऊन जाणे, अशा पण ठिकाणी काही गोष्टी आहेत की चांगला रेफरन्स बघा तुम्ही आणि मग तुम्ही रिलीज व्हा, बरोबर. तर हे तुम्हाला रेफरन्सेस देऊ शकते लोक. जो आता ज्याला गरज नाही आहे त्याची मदत करतील का, जो नीडी आहे ज्याचा मेसेज आला आणि अर्जन्सी आहे त्याला मदत करतील. किती जवळचा असो, मी ऑर्डर कुणाला देणार ज्याचा मला 5 वेळा कॉल येईल, त्यातले 3 मी कट केले का मी अशाला कॉल करेन ज्याने माझी 5 उचलले नाही. असतील मोठ्या कंपन्या असतील जे माझी 10 पण उचलणार पण कामाचं असेल, पण इन जनरलचा सिनेरिओ सायकोलॉजी आपली की मला ज्याने 5 कॉल केलेत आणि त्यातले 3 मी कट केलेत आणि तरी कॉल केला, फॉलोअप जो आहे, फॉलोअप जो माझ्याकडे करेल तो माझ्यासाठी कामाचा, कारण त्याला माझी व्हॅल्यू आहे, बरोबर. आणि ज्यांना मी कॉल केलेत 5-10 कट झाल्यानंतर 11वा कॉल माझा उचलेल तो,